नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांचे नसीब चमकले। उर्वरित 18 महिन्यांच्या डीए थकबाकीबाबत अपडेट मिळाले। या संदर्भात सविस्तर अशी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा, तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए आणि डीआर वर एक चांगली बातमी आली आहे। नवीन सरकारला कोरोना कालावधीत 18 महिन्यांची थकबाकी देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणा राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे की या पत्रात 18 महिन्यांचा उर्वरित डीए जाहीर करण्याची विनंती करण्यात आली आहे। तत्पूर्वी भारतीय संरक्षण कामगार युनियनचे महासचिव मुकेश सिंह यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना उद्देशून पत्र लिहून केंद्र सरकारला पेमेंट जारी करण्याची विनंती केली होती आणि म्हटले होते की मला कोरोनाच्या काळापासून भेडसावणारी आव्हाने आणि आर्थिक अडथळे समजतात। तथापि आपला देश हळूहळू महामारीच्या प्रभावातून सावरत आहे। देशाच्या आर्थिक स्थितीत झालेली सुधारणा पाहून आनंदाची बाब आहे की महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 या 18 महिन्यांची डीए आणि डीआर चे पेमेंट थांबवले होते। 1 जानेवारी 2024 पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये 50% करण्यात आला होता। जेव्हा डीए 50%वर पोहोचतो तेव्हा एचआरए सारखे काही भत्ते देखील सुधारित केले जातात। मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने डीए आणि डीआर चे अतिरिक्त हप्ते जारी करण्यास मान्यता दिली आहे। या अंतर्गत मूळ वेतन निवृत्ती वेतनाचा दर 46% वरून 4% वाढवण्यात आला आहे। हे जानेवारी ते जून दरम्यान होते। सुमारे 49.18 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ होत आहे। त्याचबरोबर केंद्रीय कर्मचारी जुलै ते डिसेंबर 6माही भत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।